2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताचा आकडा पार केला आहे। आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात असा कौल कोणाला मिळाला नव्हता। या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालही लागले आहेत। नवे चेहरे विजयाच्या गुलालाने माखले गेले आणि अनेक दिग्गज पराभूत देखील झाले। एकंदरीत महाराष्ट्राची ही निवडणूक अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरली, पण महायुतीने मिळवलेला हा विजय अनेकांसाठी धक्कादायक ठरला। निकालाने विरोधकांसह सगळेच हैराण झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित केली। आता ईव्हीएम विरोधात मोठं जन आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे। असं असताना मार्कडवाडी पॅटर्न संपूर्ण राज्यभरात राबवण्यात यावा अशी मागणीही केली जाते। सोशल मीडियावर देखील मार्कडवाडी हा हॅशटॅग ट्रेंड होतोय। मात्र हा मार्कडवाडी पॅटर्न नेमका काय आहे हे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी हे गाव राज्यभरात चर्चेत आहे, कारण या गावाने ईव्हीएमचा निकाल नाकारून बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी अशी मागणी केली। सर्व खर्च भरू, परंतु बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घ्या अशी विनंती ग्रामस्थांनी प्रशासनाला केली होती। राज्यातील नेत्यांनी ईव्हीएम वर शंका उपस्थित करण्यास सुरुवात केल्याने थेट मतपत्रिकेवर मतदान करून दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या असं पाऊल उचलणारं मार्कडवाडी हे राज्यातील पहिलं गाव ठरले। आता निकालानंतर मार्कडवाडीत नेमकं काय घडलं ते सांग। माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार उत्तम जानकर हे 2009 पासून निवडणूक लढवत आहेत। यंदा मार्कडवाडीमधून जानकरांना कमी मतं मिळाल्याचं समोर आलं। यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला। ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचा आरोप करत मार्कडवाडीकरांनी बॅलेट पेपरवर मतदानाचा निर्धार केला होता। गोळ्या जरी घातल्या तरी मतपत्रिकेवर मतदान घेणारच असा एल्गार मार्कडवाडीकरांनी केला होता। ग्रामस्थांचं म्हणणं आहे की उत्तम जानकर हे 1 लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी झाले पाहिजे होते। जानकर यांना कमी मतं पडण्यामागे ईव्हीएमचं षडयंत्र असल्याचं ग्रामस्थांना संशय आहे। मार्कडवाडीत 80% मतदान जानकर यांच्या बाजूने झालं असताना वेगवेगळे आकडे समोर आले। निवडणुकीत राम सातपुते यांना 843 तर जानकर यांना 1003 मते मिळाली। सातपुते यांना मिळालेली 843 मते संशयास्पद असून त्यांना गावातून 100-150 पेक्षा जास्त मते मिळालेली नसतील असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। प्रशासनाने ग्रामस्थांची मागणी फेटाळून लावल्यानंतरही ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत मतदान घेण्यावर ठाम राहिले। बॅलेट पेपरवर निवडणुकीसाठी छातीवर गोळ्या झेलण्याची तयारी देखील ग्रामस्थांनी दर्शवली होती। मंगळवारी 3 डिसेंबर रोजी हे मतदान पार पडणार होतं। यानंतर गाव जमलं, बूथ उभा केले, टेबल थाटले, बॅलेटवर मतदानाची तयारी पण करण्यात आली। मात्र जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांचा निश्चय हाणून पाडला। पोलिसांकडून सोमवारी मार्कडवाडी गावात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आलेला, तरीही मार्कडवाडी गावातील ग्रामस्थ मतदान प्रक्रिया राबवण्यावर ठाम होते। मात्र उत्तम जानकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला, चर्चा केली आणि बॅलेट पेपरवर मतदानाची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। प्रशासनाने गावकऱ्यांचा निश्चय हाणून पाडला असला तरी आता यावरून राज्यासह देशात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। महात्मा गांधी यांनी जसं चिमूटभर मीठ उचलून सत्याग्रह केला होता, तसं आता मार्कडवाडी हे आधुनिक भारताचा मार्ग बदलण्याच्या कामाला सुरुवात करेल अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। म्हणजे मार्कडवाडीत पडलेली ठिणगी आता संपूर्ण महाराष्ट्रासह देशात पडू शकते, कारण मार्कडवाडीतील लोकांनी सुरू केलेलं आंदोलन राज्यव्यापी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करणार आहे। यासाठी काँग्रेसने योजना देखील आखली आहे। काँग्रेस ईव्हीएम विरोधात लॉंग मार्च काढणार आहे आणि विशेष म्हणजे या लॉंग मार्चची सुरुवात मार्कडवाडीतून होणार असल्याचं समजते। मार्कडवाडीला राहुल गांधींसह शरद पवार देखील भेट देणार आहेत। विरोधक आधीपासूनच ईव्हीएमला कडाडून विरोध करत आलेत। असं असताना आता मार्कडवाडी प्रकरणामुळे विरोधकांना मोठी संधी मिळालीये। याआधी झालेल्या प्रत्येक क्रांतीची ठिणगी अशाच छोट्याशा गावात पडली, नंतर त्याचा वणवा झाला। आताही असंच काहीसं चित्र महाराष्ट्रात तयार होताना दिसतंय। आता ईव्हीएम विरोधातील हे आंदोलन नेमकं काय रूप घेणार हे येणारा काळच सांगेल। मात्र तत्पूर्वी निवडणूक बॅलेट पेपरवर व्हाव्यात या विरोधकांच्या मागणीला आपला सुद्धा पाठिंबा आहे का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि महत्त्वाच्या विषयांवरील माहिती मिळवण्यासाठी आजच खाली लाईक बटन दाबा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।